नमस्कार मंडळी. हे जे समोर आपल्याला दिसते ते वाकेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे असलेले हे कृष्णा नदीकाठी असलेले हे मंदिर 1 एकर जागेवरती हे तटबंदी असलेलं हे सुंदर अतिशय प्राचीन असं हे मंदिर. वाकेश्वर मंदिर हे प्रामुख्याने यादवकालीन मानले जाते. हे मंदिर साधारणपणे 11व्या ते 12व्या शतकातील असावे असा अंदाज आहे. वाई हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्या परिसरातील महत्त्वाच्या शैव मंदिरापैकी वाकेश्वर एक आहे. पेशवे काळात या मंदिराला राजाश्रय मिळाल्याचे दाखले मिळतात. शिवाच्या मंदिरात नंदी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नंदी हे शिवाचे वाहन असून ते भक्ती, प्रतीक्षा आणि सेवेचे प्रतीक मानले जाते. नंदी नेहमी शिवाच्या दिशेने पाहताना कोरले जाते, जे भक्तांनी भगवंताकडे कसे पाहावे हे दर्शवते. आपण पाहत येथील मठामध्ये असलेले ब्रह्मचारी संन्यासी जे इथे आहेत वास्तव्यास, त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष माहिती आपण घेऊया. माहिती चुकवू नका, माहिती पूर्ण अर्थपूर्ण आहे. चला तर जाऊया आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ. या गावी कृष्णा नदीच्या किनारी जुने हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे. त्याला भेट देत आहोत. हे पुरातन मंदिर आहे. साधारण 14व्या शतकामध्ये याचं बांधकाम झालेलं असावं. हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी आणि साधारण 1 एकर क्षेत्रावर पूर्ण तटबंदी आहे. आणि मंदिराचा खालचा भाग जो आहे तो पूर्ण दगडीमध्ये आहे आणि शिखर चुन्यामध्ये केलेले आहे पूर्णपणे. आणि साधारण हे 2 टप्प्यामध्ये काम झालेलं असावं. सुरुवातीला दगडी काम झालेलं असावं आणि नंतर शिखराचं काम झालेलं असावं. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणाल तर ह्या मंदिराच्या शेजारी पाण्याचा एक कुंड आहे आणि 12 महिने त्यामध्ये पाणी असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे स्वयंभू स्थान आहे. ह्या ठिकाणी शिवलिंग नाही, नुसतं शिवलिंगाचा आकार दिलेला आहे. म्हणजे साधारण जी स्वयंभू स्थानं असते ती त्या प्रकारामध्ये हे मूर्त. आणि ह्या मंदिराच्या वरती जे शिल्पकाम आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे मानवी जीवनाचा प्रवास थोडक्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये शिल्पाच्या माध्यमातून रेखाटलेला आहे. तथा याच्यामध्ये मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जे शिल्प आहे तर त्याच्यामध्ये एक महात्मा रुद्राक्षाच्या माळ्यावर जप करताना दिसतोय. त्याच्यावरती एक शिल्प त्या भिंतीमध्ये ही केलेले, त्याच्यामध्ये एक ऊर्जेचा स्तंभ दाखवला आहे आणि त्याच्या बाजूला 2 वेली आहेत आणि त्या वेलीवरती फळे खाणारे 2 पक्षी आहेत आणि त्याच्यावरती 2 पोपट आहेत. तर ह्या शिल्पातून हा बोध आहे की भगवत चिंतनातूनच तुम्हाला सांसारिक सुख आणि पारमार्थिक सुख दोन्ही सुखाचा लाभ होणार, अन्य दुसरा कुठला मार्ग नाही. खालचे 2 पक्षी आहेत तो जीवात्मा आहे आणि वरचे 2 पक्षी ते आत्म्याचं प्रतीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढे आल्यानंतर 2 असुरांचे शिल्प आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्या आसुरी प्रवृत्ती ही माणसाच्या निर्मितीला कारण होते. म्हणजे ज्यावेळी स्त्री पुरुष एकमेकाकडे आकर्षित होतात त्यावेळी जगाचं भान हरपून जातात आणि त्यातूनच निर्मिती होती. हा त्यातून बोध आहे. पुढं एक हरणाचं शिल्प आहे. तर ते समोरून बघितलं तर 2 दिसतात, परंतु त्याला जर मध्ये तुम्ही काठी लावली तर परत आणखी 2 दिसतात. म्हणजे साधारण 4 हरणं त्याच्यामध्ये दिसतात. तर ते गर्भातली अवस्था त्याच्यामध्ये दाखवलेली. मूल गर्भामध्ये असताना ज्या पद्धतीनं त्या स्त्रीला तुम्ही संस्कार द्याल त्या पद्धतीनं ती मूल तयार होणार किंवा बालक तयार होणार.
असा त्याच्यातून बोध आहे. त्याच्यानंतर पुढचं एक बालरूपातील हत्तीचं शिल्प आहे, त्याच्या सोंडेमध्ये साखळी आहे. तर त्यातून हा बोध आहे की बालपण हे गरीब असो श्रीमंत असो ती त्याच्या दुनियेमध्ये मस्त असतं. त्याला कुठल्याही गरिबी श्रीमंतीची काही काळजी नसती. अगदी झोपडपट्टीत मुलं असलं तरी त्याचा ते जगण्याचा आनंद शोधत असतं. एक वेळ बंगल्यामधील मूल तुम्हाला आनंदी दिसायचं नाही, परंतु झोपडपट्टीतील मूल आनंदी दिसेल. का तर त्याच्यामध्ये स्वच्छंदता ती स्वतंत्रता असते. त्याच्यानंतर पुढं एक पुष्प आहे. तर ते तारुण्यामध्ये तुम्ही ज्यावेळी प्रवेश करता त्यावेळी वेगवेगळी आकर्षणं तुम्हाला लुभावत असतात, त्याचं ती प्रतिनिधित्व करतं. त्याच्याच पुढं एक शरवाचं चित्र आहे. म्हणजे ते आकर्षणाच्या प्राप्तीसाठी तुमच्यामध्ये हिंसक विचार यायला सुरुवात होती किंवा रुजायला सुरुवात होती, हे त्याचं ती प्रतीक आहे. त्याच्या पुढं नंतर एक परत पुष्प आहे, त्याच्या पाकळ्या खोलवर रुजलेल्या आहेत. म्हणजे आकर्षणं तुमच्या मनामध्ये खोलवर रुजलेली, त्याचं ते प्रतीक आहे. आणि पुढे एक हत्ती आहे, तो तारुण्यातला दाखवलेला आहे हत्ती. तर त्याच्या पायामध्ये साखळदंड आहेत. तर ती तुम्ही आकर्षणाच्या नादी लागून तुमचं सामाजिक आर्थिक नैतिक पतन झालेलं असतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला आता त्यातून सुटायचं असतं. आणि तिथून मग परत पुढं भक्ती सुरू होती. मग आता हा नंदी आहे. तर नंदीकडून आपल्याला भक्तीची सुरुवात करायची. तर त्या नंदीकडून आपल्याला सेवा, विश्वास, तत्परता, संयम आणि मेहनत या गोष्टी घ्यायच्यात आणि तिथून भक्ती आपली चालायला सुरुवात करते. तिथून पुढं नंतर आपण मंडपामध्ये येतो तर तिथं कासव आहे. तर कासव काय करतं, धोका दिसल्यानंतर स्वतःची इंद्रिय आवरून घेतं. म्हणजे परमेश्वराकडे जाताना इंद्रियावरती संयम असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही सेवा, विश्वास, तत्परता आणि संयम, मेहनत ह्या गोष्टी बाळगल्यानंतर पुढं इंद्रियावरती संयम करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमची बुद्धी स्थिर करायची आणि बुद्धी स्थिर केल्यानंतर तुम्ही तुमच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणजे तुम्ही शिवालयामध्ये प्रवेश करता. आता त्याच्यानंतर परत दुसऱ्या अपोजिट बाजूला एक नागाचं कोडं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये मध्ये शिवलिंग आहे. तर त्याच्यातून हा बोध आहे की ज्यावेळी तुम्ही भक्ती करत असता त्यावेळी तुम्हाला विषयाची परीक्षा द्यावी लागेल. विषयाची परीक्षा द्यावी लागेल म्हणजे असं की तुम्ही जे विचार जे जोपासलेले असतात ते तुम्हाला तुमच्या हिताचे वाटतात आणि ते सोडण्यासाठी तुम्हाला तिथं तुमचे ते विचार तुम्हाला सोडून द्यायचे असतात. म्हणजे दुसरे सात्विक विचार तुम्हाला त्यावेळी ते आवडत नाही ती आणि ते जुने विचार जे तुमच्यामध्ये रुजलेले त्याच्यातच तुम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न करता. तर त्याचा तुम्हाला त्याग करायचा आहे. म्हणजे त्या विषयाची परीक्षा तुम्हाला तिथं द्यायची आहे. आणि त्यातूनच वरती जे शिल्प आहे त्या नागाच्या वरती तर तो एक ऊर्जेचा प्रवाह दाखवला आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ती विषयाची परीक्षा द्याल त्यावेळी ती तुमच्यातील ऊर्जा प्रवाहित होईल. आणि मग त्याच्या पुढं जो हत्ती आहे तर त्याच्यामध्ये त्याच्या पायातील साखळदंड आता सोंडेमध्ये आल्यात. म्हणजे तो मुक्त झालेला आहे. तर सर्वसाधारण थोडक्या शिल्पामध्ये पूर्ण जीवनाचं सार या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सांगितलं
आणि हे अतिशय सुंदर असं हे नक्षीकाम हे बघतोय आपण हत्ती आणि हे